ताई, मला वाटलं होतं धैर्य भाऊजी हे सगळं सावीच्या काळजीपोटी करतायत, पण ते तर हे सगळं तिला इथून घालवण्यासाठी करतायत. नीता, काही झालं तरी आपण वाईटातनं चांगलंच घ्यायचं. अहो पण आता त्यांनी काढा बनवायला सांगितला सावीसाठी, म्हणजे कुठेतरी काळजीही आहेच ना. चल बनवूयात काढा, चल जाऊयात. सावी, सावी, ताई, अगं अंग केवढं तापलंय तुझं, केवढा ताप आहे अगं तुला. नीता, वहिनी आपण वहिनी, तुम्ही इथं काय करताय? हो, घरातल्यांनी कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल, आणि त्याच्यात जर धैर्याने बघितलं ना तर. सावी, अगं नको काळजी करूस, त्यांनीच आम्हा दोघींना इथं काढा घेऊन पाठवले तुझ्यासाठी. आणि मला सांग, एवढी हट्टी होऊन स्वतःला का त्रास करून घ्यायलीस ग? आणि सांग, हे असं थंडीत राहून स्वतःची काय अवस्था करून घेतलीस बघ. अजून आजारी पडशील ग. ऐक आमचं, हे बघ, तू घरी परत जा, हा, नाही तर ताप अजून वाढेल बघ. ऐक आमचं प्लीज. वहिनी, हे सगळं तुम्हाला धैर्यानेच सांगायला लावलंय ना. हे बघ, ते सगळं राहू दे बाजूला. तू आधी हा काढा, तुला लगेच बरं वाटेल बघ. हे घे, गरम गरम काढा, पिशीन तर बरं वाटेल तुला. घे. नकोय मला. घेऊन जा पर. अगं हे बघ, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजेस तू, नाही तर मग ताप अजून वाढेल. काढा तरी घे ग. वहिनी, ऐका माझं. ज्यांनी कोणी तुम्हाला हे सगळं सांगायला लावलंय ना, त्यांना जाऊन सांगा. एवढंच वाटतं तर स्वतः येऊन इथं सगळं करा. सावी, अगं अशी हट्टाला का पेटलीस? तुला नाही माहित का ही माणसं कशी आहेत ते? ह्यात धैर्य भाऊजी ते कधी स्वतःहून माघार घेणार नाही. नको घेऊ दे मग माघार. खरं एक गोष्ट लक्षात ठेव, मी पण माघार घेणाऱ्यातली नाहीये. जाऊन सांगा त्यांनी. सावी, ऐक ना आमचं. अगं वहिनी, तुम्ही ऐका माझं. मी नाही ऐकणार तुमचं काय. जा तुम्ही इथनं, आणि माझी काळजी करू नका. मला काही होत नसते. जा तुम्ही इथनं. अगं ऐक की ग सावी,
वहिनी काय झालं? काढा घेतला नाही का तिनं? भाऊजी अहो आम्ही खूप ट्राय केलं द्यायचा पण पण काय? बोला की वहिनी, पण काय? ते तिचं असं म्हणणं आहे की एवढी काळजी आहे तर मग त्यांनाच पाठवा. ही पोरगी पण ना. भाऊजी ऐका ना, अहो तिला आत्ताच खूप ताप आहे हो, आणि जसा जसा वेळ वाढत जाईल तसा तिचा ताप आणखी वाढत जाईल हो. त्यामुळे अहो तिच्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतं. आणि भाऊजी अहो हे सगळं आपल्या घरासमोर झालं तर उगा आपल्या घरच्यांची आणि घराची बदनामी होईल. भाऊजी तुम्हीच काहीतरी करू शकता, प्लीज काहीतरी करा. भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही नेऊन देता का तिला? अहो म्हणजे तसं नाही, ते तिला काय झालं तर लोक आपल्याकडे बोट दाखवतील ना, म्हणून म्हटलं. आणि मग त्यांना काय उत्तर द्यायचे भाऊजी? एवढं सगळं होऊन सुद्धा ही सावी हार मान्य करत नाहीये. धैर्य शेवटी यायलाच लागलं तुम्हाला. चल उठ, चल 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 उठ पटकन चल. दादा अरे चल दादा काय करतोय तू? आता घरात चल, मला लय वासायला लागले सावे. चल दादा पटकन अरे काय? सावे, लय झालंय तुझं आता. सहन विना झाले. आतापर्यंत सगळ्यांना सहन करून तिने नेहमी तुझ्या बाजूला उभा राहिलोय मी, पण आता नाही. आता बास झालं. पाणी